ते मग चांगलं जरा लक्ष देऊन करायचं अजून, की काही स्पॅमी वगैरे लिंक्स जनरेट नाही झाल्या पाहिजेत. ओके, ओके. मग ते कंपल्सरी कीवर्ड्स देतात का? आपण म्हणजे रिसर्च करून कीवर्ड मग हे करायचं असतं ते देतात का कंपनीवाले कीवर्ड्स? नाही आता इथे कसं आहे माहिती आहे का? एकतर पहिली गोष्ट तर जर कंपनीची रेडीमेड कीवर्डची शीट असेल किंवा कंपनीनं वेबसाईट डेव्हलपमेंटवरती काम करताना कीवर्डवर पण काम केलेलं असेल, तर ते तुम्हाला ओके, सांगतात, की हे कीवर्ड्स आहेत, आम्हाला ह्या कीवर्डला रँकिंग करायचं आहे. ओके. ओके. जर तसं नसेल, तर तुम्ही त्यांना सजेस्ट करायचं, की तुमची वेबसाईट ह्या डोमेनमध्ये काम करते आणि तुम्हाला अशा-अशा कीवर्ड जे आहेत त्याचं व्हॉल्यूम एवढं-एवढं आहे आणि तिथं तुम्ही रँक करू शकता. अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या साईटला. तर ते तुम्ही सजेशन त्यांना द्यायचं. ते आपण कीवर्ड कसे म्हणजे एक्झॅक्ट कीवर्ड त्या वेबसाईटवरती कसं ते आपण कुठले आता कीवर्ड ते कीवर्ड प्लॅनरनी हे करून करावं लागेल का? हां, कीवर्ड प्लॅनर जसं की आता आजच मला एका माझ्या स्टुडंटचा हे आलता, कॉल आलता. मी हं. तुम्हाला जे एक्झाम्पल आहे ते शेअर करतो इथे. ओके. त्याच्याकडे प्रोजेक्ट कोणता होता बघा. हा प्रोजेक्ट होता त्याच्याकडं पुणे रिॲलिटी हा वाला प्रोजेक्ट होता. तर आता ह्या साईटवरती ते काय करतायत माहिती आहे का, की ते 2 बीएचकेचे फ्लॅट जे आहेत ना, ते विकतायत. ओके. हं, हं, हं. आता त्यांना प्रॉब्लेम असा झाला, की ते कीवर्ड्सवरती तर रँक करतायत, पण कोणत्या कीवर्ड्सवरती रँक करतायत? टॉप 10 ब्रोकर्स इन पुणे, ब्रोकर्स रिअल इस्टेट ब्रोकर्स इन पुणे अशा कीवर्डवरती हे करतायत. आता हं, हं. ब्रोकर म्हटलं, की लोकं काय विचार करतात, की लोकं असा विचार करतात, की अ, ही वेबसाईट जी आहे ती रेंटनं हाऊस देत असेल, बरोबर ना? राइट. तर हं. त्यांना 40-50 लीड्स यायच्या महिन्याच्या वेबसाईटवरून. तर हं, हं. त्यातल्या 10 किंवा 5च लीड जेन्युइन असायच्या. बाकीच्या सगळ्या वेस्ट जायच्या. सगळेजण म्हणायचे, की आम्हाला रेंटनं हाऊस पाहिजे, विकत नकोय आणि हे फक्त विकत हाऊस देत होते. ओके. हं, हं, हं. त्यांचा फोन आला, मग मी त्यांना सजेस्ट केलं, की तुम्ही ज्या कीवर्डवरती रँक करताय ना, त्याच्यामध्ये तुम्ही जो ब्रोकर हा शब्द घेतलाय ना, त्याच्यामुळे हा इश्यू येतोय. राइट. हां, हां, त्यांना हां. सांगितलं, की ब्रोकर घेऊ नका. तुम्ही असं करा, की 2 बीएचके फ्लॅट्स इन पुणे, 2 बीएचके फ्लॅट्स इन बाणेर, इन कर्वेनगर अशा हं. पद्धतीनं तुम्ही काम करा म्हटलं. ओके. मग ते आपल्याला एक्झॅक्ट कीवर्ड कुठला म्हणजे जास्त रँकिंग करेल वेबसाईट ते कसं कळणार सर? त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम आणि कीवर्ड डिफिकल्टी बघायची असते. जसं की आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, की कीवर्ड सर्च, कीवर्ड रिसर्च टूल असं तुम्ही टाकलं, की इथे ते एससी रँकिंगचं एक टूल येतं. Googleचं कीवर्ड प्लॅनर पण आहे. तर इथं आता तुम्ही सिम्पली कोणत्या ह्याच्या सेक्टरमध्ये तुम्ही बघताय? सांगता का जरा? 1 मिनिटं. रिमोट डेटा अॅनालिस्ट जॉब त्याच्यावरती बघू रिमोट डेटा अॅनालिस्ट जॉब वर्क फ्रॉम होम. रिमोट डेटा अॅनालिस्ट जॉब्स. ओके. जर रिमोट टाकलं तर वर्क फ्रॉम होम टाकायची गरज नाही. बरोबर. ओके. हां, हां. कीवर्ड प्लॅनरमध्ये आपण त्याचे व्हॉल्यूम चेक करूयात. सी आता हे एक टूल आहे जे तुम्हाला त्याची डिफिकल्टी सांगतं. इंडियामध्ये काय डिफिकल्टी आहे त्याचं व्हॉल्यूम सांगतं. हे बघा 71 डिफिकल्टी आहे म्हणजे चांगलं कॉम्पिटिशन आहे या कीवर्डवरती. एका महिन्याचं सर्चेस जे होतात Googleवरती ते अराउंड 3600 आहेत. ओके. आणि ग्लोबल व्हॉल्यूम जर पूर्ण वर्ल्डमध्ये व्हॉल्यूम बघितलं तर एक 18,000च्या आसपास त्याचं व्हॉल्यूम आहे. आणि त्याच्याशी रिलेटेडच काही कीवर्ड्स आहेत जसं की डेटा ॲनालिस्ट जॉब्स रिमोट. जर हा कीवर्ड बघितला तर ह्याला 910 व्हॉल्यूम आहे. डिफिकल्टी जी आहे ती 7 फक्त डिफिकल्टी आहे. तर हा तुम्ही इझिली रँक करू शकता कीवर्ड. डेटा ॲनालिस्ट ओके. जॉब्स रिमोट. रिमोट. डेटा ॲनालिस्टचा फक्त जो कीवर्ड आहे त्याला 88 हायेस्ट डिफिकल्टी आहे त्याची. डिफिकल्टी म्हणजे काय तर कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन ते घ्यायची नाहीत कीवर्ड्स म्हणजे? येस, हे रेड दाखवलेले जे आहेत ना, ते हं, हं. घ्यायचे त्यांचे पेजेस वगैरे बनवून ठेवायचे, पण काम इथून सुरुवात करायचं आपण.
अच्छा. हां, हां, हां. काम इथून सुरुवात करायचं जेणेकरून तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये रिझल्ट्स जे आहेत ते दिसायला सुरुवात होतात आणि हे तर तुमचे मेन कीवर्ड आहेत ना. डेटा एनालिस्ट जॉब्स हा तुमचा मेन कीवर्ड आहे. जरी त्याची डिफिकल्टी जास्त असेल तरी तुमच्या साइटचा, वेबसाईटचा मेन कीवर्ड कोणता आहे? डेटा एनालिस्ट जॉब्स. मग ते रिमोट असो, वर्क फ्रॉम होम असो, ऑन साइट असो, कसंही. हं, हं, तर हं. तुमच्या वेबसाईटचा जो मेन कीवर्ड आहे तो हा आहे. डेटा एनालिस्ट जॉब. मग याच्या अराउंड तुम्हाला कीवर्ड रिसर्च जो आहे तो करायचा असतो. हा तुमचा मेन कीवर्ड राहणार. 50,000 व्हॉल्यूमवाला. ठीक आहे. ओके. हां, हां. पण पहिल्या दिवसापासून तुम्ही तोच कीवर्ड घेतला आणि त्याच्यावरतीच फक्त काम केलं ना, तर तुम्हाला हं. रिझल्ट्स नाही येणार. तर तुम्हाला 3-4 महिने झाले तरी मग प्रेशर येणार मग कंपनीकडनं, की का रिझल्ट्स येत नाहीये. हं, हं, तुम्ही हं. काम तर ह्या कीवर्डवरती करताय, पण तुम्ही हे पण बघा ना त्याची डिफिकल्टी किती आहे. ह्याला रँक करायला तुम्हाला खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. एक ओके. कन्सेप्ट असतो. कोणता कन्सेप्ट असतो? क्लस्टर म्हणा त्याला किंवा पिलर कॉन्टेंट असं म्हणू शकता तुम्ही. क्लस्टर बनवतो किंवा पिलर कॉन्टेंट म्हणजे आपण काय म्हणतो की आता हा बघा, हे एक आपलं मेन आर्टिकल असतं. ओके. मेन आर्टिकल आणि छोटे छोटे आर्टिकल्स आहेत. हे सगळे डॅश म्हणजे छोटे छोटे आर्टिकल्स आहेत. ओके. आता ह्याला आपण काय म्हणतो? पिलर कॉन्टेंट म्हणून आपण त्याला एक कन्सेप्ट. आता हे जे आपलं मेन आर्टिकल आहे ना, सपोज आता डेटा अनालिस्ट जॉबचं आपण म्हणलं. ओके. तर हं. तुमच्या वेबसाईटवरती एक असं आर्टिकल किंवा एक असं पेज असलं पाहिजे ज्याचं टार्गेट फक्त तो एक कीवर्ड असणार, डेटा अनालिस्ट जॉब्स. ओके. आणि काही सब पेजेस असले पाहिजेत जे डेटा अनालिस्टच्या रिलेटेड आर्टिकल्स लिहितील आणि त्याच्यावरती डेटा अनालिटिक जॉबसाठी लिंक देतील. प्रत्येक जण त्याला डेटा अनालिस्ट जॉबसाठी ह्याची लिंक देतोय. ओके. ओके. ह्याला म्हणायचं पिलर कॉन्टेंट. हा तुमचा पिलर कॉन्टेंट आहे, हा जो मेन असेल तो. आणि हे तुमच्या आसपास जसे जसे तुम्ही ब्लॉग पोस्ट वगैरे काय गोष्टी लिहित असाल ते तुम्हाला ह्याला लिंक करायचे आहे. जेणेकरून काय होणार की डेटा अनालिस्ट ज्यावेळेस टाकणार त्यावेळेस तुमचा हे पेज इझिली रँक होणार. ओके. हं, हं. ह्या ऍक्टिव्हिटीला तुम्हाला टाइम लागतो. त्यामुळे तुम्ही एक एक असं पेज घ्यायचं छोटं छोटं, त्याला वेगवेगळ्या कीवर्डवरती रँक करायचं. ते तुम्हाला सोपं जातं सुरुवातीला. ओके. याच्यानं तुम्हाला टाइम सुद्धा मिळतो कंपनीमध्ये थोडासा इस्टॅब्लिश होण्याचा. हं, हं. ओके. ओके. सो आणि तो जो टूल तुम्ही एस-सी रँकिंग तो फ्री आहे का सर? तुम्ही आता त्याचे तिथे कीवर्ड त्याचे काय 3 कीवर्ड्स तुम्ही दिवसाला 3 क्वेरीज तुम्ही तिथं दिवसाला टाकू शकता. तो मी जस्ट तुम्हाला दाखवायला केला. तुम्ही ॲक्चुअली तुम्हाला यूज जो करायचा आहे तो दाखवतो. तुम्हाला यूज करायचा आहे कीवर्ड प्लॅनर. त्याच्यातलं अकाउंट चालू कोणतं आहे आपलं? गुगल अकाउंट NMD प्रायव्हेट लिमिटेड हे असेल मे बी. लेट्स सी. तुम्हाला ॲक्चुअली जे टूल आहे ना ते ह्यातलं टूल यूज करायचं. कीवर्ड प्लॅनर जे आहे ते. कीवर्ड प्लॅनर. हां. कुठे आहे टूल? अकाउंट क्रिएट करताना सर हे तिथे अमाउंट काहीतरी म्हटलं ₹500 वगैरे ना? नाही, सुरुवात असतील ना? नाही मागत ते. कुठे आता प्रत्येक अकाउंट क्रिएट करायला ₹2000 ते क्रेडिट देतात. ॲड रन नाही करायची तरी नुसतं अकाउंट क्रिएट करून तुम्ही हे जे आहे टूल यूज करू शकता. टूल फ्री आहे. ओके. जसं की डेटा अनालिस्ट जॉब्स. रिमोट जॉब टाक. तेच आहे ना, सगळे कीवर्ड्स येतील त्याच्याशी रिलेटेड. हे मेन तुमचं टूल आहे. ओके. बाकीचे टूल्स फक्त असे तुम्ही एक्स्ट्राचे असे म्हणून बघू शकता. बट मेन जे टूल आहे ते हे आहे. ह्याला कसं आता घालवायचं इथून? ओके. हे बघा, डेटा अनालिस्टला त्याची पण त्यांनी कीवर्डचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. 1,00,000 पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. हं. परत काय आहे? एंट्री लेवल डेटा अनालिस्ट जॉब्स, बिझनेस, फ्रीलान्स. ओके. रिमोट डेटा अनालिस्ट जॉब 1,000 ते 10,000 त्याला हे आहे. लो त्याचं कॉम्पिटिशन आहे. ज्युनियर डेटा अनालिस्ट जॉब्स. तर असे भरपूर कीवर्ड्स तुम्हाला मिळतील. हे तुम्ही एक्सपोर्ट करून त्याच्यावरती रिसर्च करू शकता. कोणतं रँक करायचं, कोणतं नाही करायचं असं.
ठीक आहे. ओके सर. ओके. म्हणजे कंपनी थ्रू म्हणजे काही-काही कंपनी साइट्सचं कीवर्ड्स देतात त्याच्यावरती बॅकलिंक आपण क्रिएट करू शकतो. अदरवाईज नाही दिले तर मग आपल्याला कीवर्ड रिसर्च करून ते करावं लागेल, राइट? येस, बरोबर. आता आपण डिजिटल मार्केटर जॉबसाठीचं पण जर आलोच आहे तर एकदा बघूयात त्यांचं काय व्हॉल्यूम आहे. त्यांचं पण बघा 10,000 ते 100,000 आहे. ऑनलाईन मार्केटिंग, बिकम अ डिजिटल मार्केटर, डिजिटल मार्केटिंग करिअर्स वगैरे आहे. ठीक आहे. ओके सर. ओके, क्लिअर आहे तुम्हाला? येस, येस सर. येस. थँक यू सो मच. ओके, ठीक आहे. तर आपण आपल्या लेक्चरकडे जाऊयात. आजचं आपलं लेक्चर कशाचं होतं? काल आपण टेक्निकल एसईओ बद्दल शिकलो. ओके. टेक्निकल एसईओ मध्ये आपण काय काय शिकलो काल? तर तुम्हाला ते हे सांगितलं, गुगल लाईट हाऊस सांगितलं. ओके, जेसॉन कशी लिहायची ते पण तुम्हाला सांगितलं. पण जेसॉन मध्ये आपण इथपर्यंतच आलो होतो. ऍक्च्युअल तुम्हाला करून दाखवलं होतं का मी? कोणाला आठवतंय का? मला आठवत नाहीये. ऍक्च्युअली आपण जेसॉन करून दाखवलं होतं का फक्त जेसॉन काय असतं ते पाहिलं होतं आपण? सर क्वेश्चन FAQ करून दाखवलं होतं. अच्छा, म्हणजे हे जे FAQs वगैरे आहेत ना, हे ते तुम्हाला करून दाखवले होते मी. ठीक आहे, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हो सर. काही 10 क्वेश्चन तुम्ही. ओके, ओके, काही प्रॉब्लेम नाही. आपण परत एकदा ते पाहूयात आणि त्याच्यानंतर मग पुढचं आपण जी गोष्ट आहे ते पाहूयात. ओके. तर FAQचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं आपण स्कीमा जी आहे ती जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर आपण एक दुसरी स्कीमा जनरेट करून आज बघूयात. जसं की आता जॉबचाच विषय आला तर जॉब पोस्टिंगची स्कीम आहे सपोज. ओके, जॉब पोस्टिंगची स्कीम आहे. ओके, आता आपल्याला जो रिमोट डेटा ॲनालिस्ट जॉब जो कीवर्ड होता ना त्याची आपली सपोज आपल्या साईट आपल्या कंपनीमध्ये पोझिशन निघाली रिमोट डेटा ॲनालिस्ट जॉब्स. ओके, आणि त्याची ओपनिंग आहे आणि आपल्याला ते प्रमोट करायचे. तर त्याची आपण स्कीमा बनवूया. त्याचं एक पेज आहे, त्याची स्कीमा बनवूया. जसं की जॉब टायटल काय आहे? रिमोट डेटा ॲनालिस्ट जॉब्स. ओके, आयडेंटिफायर काय आहे? डेटा ॲनालिस्ट. ओके, म्हणजे डेटा ॲनालिस्ट ह्या शब्दाचा तुमचा हा जो मेन टायटल आहे ते ओळखलं जाईल. ओके, जॉब डिस्क्रिप्शन, आणि ते जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी सांगितले HTML मध्ये टाका. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण आपलं सिम्पल चॅट जीपीटीला सांगत नाही का, हे का नाही. राईट जॉब डिस्क्रिप्शन फॉर दिस पोझिशन इन HTML. HTML मध्ये त्याला म्हटलं की जॉब डिस्क्रिप्शन जे आहे ते लिहा. हे HTML मध्ये का मागतंय त्याच्या मागे एक रिझन आहे की जिथं तुम्ही आता ज्याची स्कीमा तुम्ही टाकता ती स्कीमा ते मल्टिपल ठिकाणी दाखवतं, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती दाखवतं ना. तर तिथे HTML मध्ये असेल तर ते इझिली लोड होतं. इमेज असेल किंवा टेक्स्ट असेल तर ते तेवढा इझिली लोड होत नाही स्कीमामधून. ओके, सो आपण हे तिथे टाकूयात. हे डिस्क्रिप्शन आहे तुमचं. ओके, हा त्यानं डिस्क्रिप्शन घेतलं जॉबचं. आणि त्याच्यानंतर काय? कंपनी कोणती आहे आपली? NM लिमिटेड. ओके, सकाळ NMD प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचा URL काय आहे? तर आपले जी साईट आहे द डिजिटल NMD त्याचा URL तुम्ही तिथं टाका. कंपनीचा लोगो काय आहे? तर कॉपी इमेज ॲड्रेस हे तुमचा लोगो आहे. ओके, इंडस्ट्री कोणती आहे? डेटा किंवा IT. ओके, एम्प्लॉयमेंट टाईप काय आहे?
फुल टाईम आहे. ओके. वर्क आवर्स 9 AM टू डॅश बिश काय घेत नाही का? ओके. 9 AM घेतला डॅश. 9 AM टू 6 का घेत नाही तो डेटा 6 PM. ओके. त्याच्यानंतर डेट पोस्टेड कधी आहे तर आज आपण टाकतोय. एक्सपायरी डेट कधी आहे तर 30 तारखेला संपणार आहे. रिमोट जॉब आहे आपलं, बरोबर. तर आपण ते सिलेक्ट केलं. कंट्री कोणती आहे तर इंडिया. स्टेट कोणता आहे? प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये स्टेट सिलेक्ट केलं. आय थिंक काय तर साईटलाच प्रॉब्लेम झाला आहे. एक मिनिट. काहीच लोड होत नाही. ड्रॉपडाऊन कशालाच येत नाही. आय थिंक हे HTML जे आहे ना, HTML मुळे मे बी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. एक मिनिट मी हा डिलीट करतो. आता चेक करतो. टूलच हँग झालं आहे. आपल्याला हे परत करावं लागेल आहे ते. अवघड आहे. नवीन टॅबमध्ये technicalseo.com ओपन करतो. ते तसंच ठेवतो. काय लोड झालं तर झालं नंतर. SEO टूल्स, स्कीमा जनरेटर आणि आपल्याला जॉबसाठी करायचं, बरोबर. जॉब पोस्टिंग, जॉब टायटल मी जरा फास्ट टाकतो आता इथे. रिमोट डेटा ॲनालिस्ट. डेटा ॲनालिस्ट. कंपनी URL आणि इमेजचा ॲड्रेस. IT इंडस्ट्री आहे. एम्प्लॉयमेंट टाईप फुल टाईम. वर्क आवर्स 8 AM टू 5 PM. त्यांचं जे आहे तेच टाकू, म्हणजे पुढं काय एरर यायला नको. एक्सपायरी डेट नेक्स्ट मंथची टाकतो. रिमोट जॉब आहे. कंट्री जी आहे ती इंडिया आहे. इंडियाचं स्टेट येत नाही आहे. आय थिंक आपण USA करूयात. मे बी USची कंट्रीज येतील. इथला ड्रॉप डाऊन घेतच नाही ते. ठीक आहे. इथून पुढचं काहीच घेत नाही ते. मे बी ह्या टूलमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. जेवढ्या गोष्टी घेते तेवढं तरी आपण टाकूयात. बाकीचं आपण नंतर ॲड करूयात. युनायटेड स्टेट्स टाकू. सॅलरी किती? 10 लाख. आणि मॅक्सिमम सॅलरी 15 लाख. करन्सी आपण INR मध्ये करतोय. पर आवर नाही, पर मंथ, सॉरी पर इयर. रिस्पॉन्सिबिलिटीज डेटा ॲनालिस्ट एवढंच टाकतो. स्किल्स कोणते लागणार आहेत? डेटाचे स्किल्स लागणार. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन. एज्युकेशन रिक्वायरमेंट कोर्स बाय NMD.
एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट 1 इयरचा पाहिजे. ओके. सो अशा पद्धतीने तुमचा कोड जो आहे तो इकडे तयार झालेला आहे. बाकीचे स्टेट सिटी वगैरे ते काही घेत नाहीये. आणि जे HTML आहे ते एक आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात. ओके. आणि आता काय करूयात, आपण हे कॉपी करूया. टेस्ट कुठं करायचं असतं? स्कीमा व्हॅलिडेटर. स्कीमा व्हॅलिडेटर नावाचं एक टूल आहे. ओके. तिथं आपल्याला हे सगळं व्हॅलिडेट करावं लागतं. अनकॅटेगराइज्ड एरर. आता हे जे HTML चा टॅग आहे ना, हा HTML चा टॅग आपल्याला एरर देतोय. ओके. सो आपण काय करायचं, इथं एडिट करता येईल का? तर आपण काय करूया, हे HTML वगैरे सगळं आहे ना, हेड बॉडी इथून तिथपर्यंत आपण काढून टाकू. HTML एरर देतो त्याला. एक काम करू, ओनली याला काय म्हणूया, ओनली टेबल TR अँड TD या फॉर्मॅटमध्ये द्या त्याला म्हणतो. ओके. आता त्याला समजलं की कशा द्यायचा डेटा तो. आणि ओके, याला मी कॉपी करतो आणि इथे जे आहे ते इथे मी पेस्ट करतो. परत याला कॉपी करतो आणि व्हॅलिडेटरमध्ये येतो, रन अ न्यू टेस्ट, पेस्ट, रन. अगेन डिस्क्रिप्शन, हा टेबल कोड वगैरे काहीच घेत नाही, तर त्यांनी काय HTML मध्ये सांगितलं. ओके. एक काम करूया आपण, त्याला काय म्हणूया, युनी इन प्लेन टेक्स्ट. ते HTML रिकॉग्नाइज करत नाहीये. इथपर्यंत आपण जे आहे ना डिस्क्रिप्शन ते तिथे देऊयात. ओके. आणि याला जे आहे ते कॉपी करूया आणि आता रन न्यू टेस्ट म्हणूयात. ओके. सी, ते HTML रिकॉग्नाइज करत नव्हतं, तरी पण ते टूल जे आहे ते म्हणत होते HTML टाका. डोंट नो, मी त्याच्यावरती आता जरा रिसर्च करतो ते का असं म्हणतंय ते. ओके. जर नॉर्मल टेक्स्ट टाकलं तर घेतंय. अशा पद्धतीने तुमचं ते व्हॅलिडेट होतं JSON जे आहे ते. ओके. इथं काहीच एरर नाही आली, याचा अर्थ हे प्रॉपरली वर्क होणार आहे. ओके. सो तुम्ही हा जो कोड आहे तो तुम्ही त्या पेजच्या हेडर सेक्शनमध्ये किंवा फुटर सेक्शनमध्ये स्क्रिप्ट या टॅगच्या आत, याचा स्क्रिप्ट टॅग असतो त्या स्क्रिप्टच्या, ह्या बघा इथे या टॅगच्या तुम्ही टाकून द्या, म्हणजे तुमचं जे वेब पेजचा स्कीमा आहे तो काउंट केला जाईल. ओके. तर हे असं टूल आहे JSON. ओके. JSON स्कीमाचं. आता नेक्स्ट जो कन्सेप्ट होता आपला, तो कन्सेप्ट आज आपण शिकणार आहे. ते म्हणजे काय, ते आहे LLM SE. कोणाला माहित आहे का, हा नवीन आलेला कन्सेप्ट आहे किंवा काय आहे? आयडिया आहे का कोणाला? सर थोडीफार आहे सर. ओके, ठीक आहे. आता हे बघा, हे काय आहे ते आधी तुम्हाला मी सांगतो. जसं की आपण काही फाईल्स बघितल्या होत्या, बरोबर. एका लेक्चरमध्ये आपण फाईल्स बघितल्या होत्या. कोणकोणत्या फाईल बघितल्या होत्या? robots.txt फाईल पाहिली होती, sitemap.xml फाईल पाहिली होती, अजून एक फाईल पाहिली होती. कोणती होती ती? नाही, फाईल एवढ्या दोनच पाहिल्या होत्या. ठीक आहे. robot.txt, sitemap.xml आणि क्रॉलर हा एक कन्सेप्ट आपण पाहिला होता. ओके. आता जसे
फाईल्स आहेत, रोबोट डॉट टेक्स्ट फाईल, साईट मॅप डॉट एक्सएमएल फाईल. याने काय होतं, क्राउलरला मदत होती वेबसाईट क्राउल करायला. तर असेच एक फाईल असते ज्याचं नाव आहे LLMS.txt LLMS.txt फाईल. ही अशी फाईल आहे. ती फाईल जर तुमच्या साईटवरती असेल, ओके, ती फाईल जर तुमच्या साईटवरती असेल तर काय होतं की एआयचे जे क्राउलर्स असतात, एआयचे क्राउलर्स, ते क्राउलर्स तुमच्या साईटवरती येऊन ती फाईल चेक करतात आणि ती चेक केल्यानंतर ते त्या फाईलमधल्या डेटाच्या मदतीने तुमच्या पोस्टवरती, पेजेसवरती जातात आणि तिथून जाऊन जो कॉन्टेंट आहे तो घेतात त्यांचं ॲन्सर देण्यासाठी. ओके. आणि जर त्यांनी तुमचा कॉन्टेंट युटिलाइज केला त्यांचा ॲन्सर जनरेट करण्यासाठी, तर ते रिसोर्स सेक्शनमध्ये तुमचं नाव देतात. ओके. जसं की तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. इथे आपल्याकडे आहे परप्लेक्सिटी. ओके, परप्लेक्सिटी आहे. आता मी इथे काय टाईप करतो, इथे मी नवीन याच्यामध्ये येतो आणि मी इथे विचारतो व्हॉट इज डेटा. एक काम करू, विच इज द बेस्ट डेटा ॲनालिस्ट कोर्स इन पुणे, असं मी टाकतो. आता मी त्याला काय विचारलं की डेटा ॲनालिस्टच्या कोर्ससाठी पुण्यामधलं बेस्ट हे काय आहे. तर इथे बघा वेगवेगळे IM स्किल्स, इमर्टस लर्निंग, XLR वगैरे वगैरे आले. आता हा जो डेटा आहे, हा डेटा त्यानं कुठून घेतला, तर या सोर्सेसवरून त्यांनी डेटा घेतलेला. तर हे सोर्सेस आहेत. सी IM स्किल, यूट्यूबचं एक चॅनल आहे, XLR आहे, PIDM एक आहे, ओके, एक IT क्लासेस, 7 मेंटर, मिटकॉइन, ओके, हे असे क्लासेस आहेत. त्यातून त्यांनी हा सगळा डेटा, द डिजिटल NMD बघा आपली सुद्धा साईट जी आहे तिथून सुद्धा त्यांना डेटा जो आहे तो घेतलेला आहे. ओके. बट आता हा जो डेटा घेतलेला आहे हा म्हणजे आपण इथे जो डेटा घेतो ह्याच्यामध्ये आपण खूप लांब असं रँक झालेलं आहे, बरोबर. तर आपला डेटा त्यांना इझी वेमध्ये घेतला पाहिजे. त्यासाठी काय करतो आपण, LLMS.txt नावाची फाईल जी आहे ती ॲड करतो. त्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला दाखवायचं ती फाईल कशी असते, तर इथे एक साईट आहे आपल्याकडे, ओके, आणि इथे तुमची ती फाईल आहे LLMS.txt, हे बघा. तर आता ही थोडीशी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की हे कशा पद्धतीनं काम करते. जसं की ह्या वेबसाईटच्या आत, ओके, ह्या वेबसाईटच्या आत जे काही पेजेस आहेत त्यातले जे महत्त्वाचे पेजेस आहेत, जसं की कॉन्टेंट डेव्हलपमेंट हायर एंड, ऑडिओ व्हिडिओ सर्व्हिसेस, न्यूजलेटर्स, कॉमिक स्ट्रिप्स, व्हाईट पेपर्स, हे काही महत्त्वाचे पेजेस आहेत. ते पेजेस आपण इथे मेन्शन केलेले आहेत. ओके. काही महत्त्वाच्या पोस्ट आहेत, त्या पोस्ट आपण इथे ॲड केलेल्या आहेत. आपल्या काही केस स्टडीज असतील त्यात ते आपण तिथे टाकलेले आहेत. वेबिनार्स, ई बुक्स, न्यूजलेटर्स, प्रेस रिलीज, आवर व्हाईट पेपर, कॉमिक स्ट्रिप्स, टॅग्स, कॅटेगरीज, ओके. सी, तर ह्या सगळा कॉन्टेंट जो आहे तो आपण एका LLMS.txt फाईलमध्ये ॲड केलेला आहे. ज्याने बेनिफिट काय होतो, तर बेनिफिट हा होतो की जेव्हा एआयचा क्राउलर येतो, आता एआयचे क्राउलर कोणकोणते आहेत तर तुम्हाला मी त्याची लिस्ट सांगतो. गिव्ह मी लिस्ट ऑफ द AI क्रॉलर्स. मला एआयच्या क्रॉलरची लिस्ट दे असं त्याला म्हटलं. आता हे एआयचे क्रॉलर्स आहेत बघा. ओपन एआयचा GPT बॉट आहे, ओपन एआयचा चॅट GPT युजर आहे ज्याला OAI सर्च बॉट म्हणतो आपण, OAI सर्च बॉट. अँथ्रोपिक क्लाउडी बॉट आहे. ह्या क्लाउडी जे आहे ना, क्लाउडी पण AI प्लॅटफॉर्म आहे, त्यांचा तो अँथ्रोपिक आहे बॉट. परप्लेक्सिटीचा बॉट जे आपण यूज करतो इथे, परप्लेक्सिटी त्यांचा स्वतःचा बॉट आहे, परप्लेक्सिटी बॉट म्हणून. ॲमेझॉन बॉट, ॲपल बॉट, मेटा AI क्रॉलर,
फायर क्रॉल, स्क्रॅप ग्राफ ए आय, क्रॉल 4 AI, थंडरबीट. ओके, तर हे तुमचे बॉट्स आहे. डक बॉट, सीसी बॉट. ओके, आता बॉट म्हणजे काय? तर बॉट म्हणजे क्रॉलरच. आता लक्षात, त्याला आता नाव तुम्ही काही पण देऊ शकता ना. ओके, हे बेसिकली काय आहे, जो मी तुम्हाला क्रॉलरचा कन्सेप्ट सांगितला होता ना, एक छोटासा कोड असतो, तो कोड पूर्ण इंटरनेटवरती जाऊन सर्च करतो. तोच कन्सेप्ट आहे. आता त्याला त्यांनी बॉट म्हणू द्या, सुपरमॅन म्हणू द्या, नाही तर रजनीकांत म्हणू द्या, काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण ते क्रॉलरच आहेत. जसा गुगलचा क्रॉलर आहे तसंच ए आयचा सुद्धा क्रॉलरच आहे. ते साईटवरती जातात, डेटा गोळा करतात, त्यांना आपल्या डेटाबेसमध्ये ॲड करतात. तिथं ते आपल्या ए आयचं जे त्यांचं अल्गोरिदम आहे किंवा ए आयचं जे त्यांचं एल एल एमचं मॉडेल आहे, त्या मॉडेलला ते तिथं ट्रेन करतात आणि मग आपल्याला डेटा जो आहे तो दाखवतात. असा हा विषय आहे. समजला का तुम्हाला हा कन्सेप्ट कसा काम करतो ते? समजला असेल तर थम्सअप करा. एक फाईल असते, ती फाईल आपल्याला वेबसाईटला ॲड करायला लागते. हे खूप आत्ताचं लेटेस्ट ॲडव्हान्स असं एस सी ओमधलं हे गोष्टी आहेत. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये एवढ्यात 4-5 गोष्टी बोलल्या ना, तुमचा जॉब जो आहे किंवा इंटरव्ह्यू आहे तो फिक्स आहे. म्हणजे तुम्हाला मिळेलच जॉब 101%. कारण स्टील अजून 2-2, 3-3 वर्षाचे ज्यांना एक्सपिरियन्स आहेत त्या ह्या गोष्टी शिकत आहेत. त्यांना अजून पण आयडिया येत नाही नक्की ह्या गोष्टी कशा काम करतात, काय आहे. ओके, एल एल एम एस फाईल सुद्धा कोणाला माहीत नाही अजून. खूप साऱ्या डिजिटल मार्केटर एक्सपर्टला ज्यांना 2-2, 3-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना अजून ह्या फाईलबद्दल माहिती नाही आहे. एस यू एक्झिक्युटिव्ह आहेत, कंपनीमध्ये काम करतात, त्यांना हे LLMS.txt नावाची फाईल माहीत नाही आहे. ओके, सो तुम्ही याच्या याच्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या इंटरव्ह्यूमध्ये आणि हे तुम्ही स्ट्रक्चर पण थोडंफार एक्सप्लेन केलं की कसं काम करतं, तर तुमचा जॉब 101% फिक्स आहे. ओके, ठीक आहे. ही जी LLMS ची फाईल आहे ती मी स्वतः बनवलेली आहे. आत्ताचं लेटेस्ट आपल्या फील्डमधलं हे डेव्हलपमेंट आहे. ओके, जर आवडलं असेल तर एकदा थम्सअप करा. आपण नेक्स्ट टॉपिकला जाऊयात. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? तर ती फाईल जनरेट कशी करायची? त्यासाठी काही पर्टिक्युलर टूल्स असतील ना? गुड क्वेश्चन. सी, आता LLMS.txt फाईल आहे का नाही, जनरेट पण करू शकता आणि तुम्ही लिहू पण शकता स्वतः मॅन्युअली. टेक्स्ट फाईल आहे ना, सो तुम्ही एखादा एडिटर घेऊन त्याच्यात लिहू पण शकता. आणि सपोज तुम्ही वर्डप्रेसमध्ये काम करताय, वर्डप्रेसमध्ये, तर त्याच्यामध्ये एक प्लगइन येतं ज्याचं नाव आहे योस्ट एसईओ. त्या योस्ट एसईओच्या प्रीमियम व्हर्जनमध्ये हा तुम्हाला ऑप्शन मिळतो. सो ए आयवरती काम करायचं आहे तुमच्या क्लायंटला किंवा कंपनीला, तर त्यांना सांगायचं की आपल्याला योसचं प्रीमियम व्हर्जन लागतं. जर तुम्हाला योसचं प्रीमियम व्हर्जन नसेल तरी पण तुम्हाला काम करायचं असेल LLMS.txt वरती, तर तुम्ही सिम्पली काय करू शकता, जसं की आता आपण आपली वेबसाईट घेऊया, कोणती, digitalmd.com. ओके, सिम्पली ChatGPT मध्ये जावा, न्यू चॅट ओपन करा आणि म्हणायचं क्रिएट LLMS.txt फाईल फॉर दिस वेबसाईट. लेट्स सी ChatGPT एबल आहे का करायला. जर त्यानं केलं तर चांगलं, नाही केलं तर मग आपण अजून थोडंसं जे टास्क आहेत ते थोडंसं हे करूयात, काय म्हणतो, डिवाइड करूयात. आता इथं मी त्याला फाईल म्हटलं, मी ते दुसरीकडे जातो आणि काय म्हणतो, राईट म्हणतो. फक्त फाईल क्रिएशनला कसं टाइम जातो, तर इथे काय म्हणतो आपण, क्रिएटच्या ऐवजी मी म्हणतो राईट कोड ऑफ LLMS.txt फाईल फॉर दिस वेबसाईट. मग हे कोड तरी ॲटलिस्ट मला लिहून देईल. लेट्स सी. जनरली ह्या ए आयच्या प्लॅटफॉर्मला आहे ना,
सी. ओके, झाली तुमची की पेजेस फॉर ए आय सिस्टीम्स. काय गरज नाही तुम्हाला प्रीमियम टूलची. ओके, ही फाईल आहे. आता तिकडे ए आयनं पण बनवली असेल बघा, इथे मी डाउनलोड करतो. प्रीमियमच टूल पाहिजे अशी काही रिक्वायरमेंट नाही आहे, बट एस टी एस यू असेल तर कसं असतं ते अपडेट करत राहतं. हे तुम्ही आता वन टाइम मॅन्युअली बनवू शकता. सी बनली तुमची फाईल. टेक्निकल, लिगल, नोट्स फॉर एल एल एम. ओके, लास्ट क्रॉल वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या फाईलमध्ये येतात. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? थम्सअप करा. हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. सो तुम्ही स्वतः पण बनवू शकता तुम्ही. पण जो मी तुम्हाला वे सांगितला ना, हा एक दुसरा वे म्हणजे चॅट जीपीटीलाच बनवायला सांगायचं. तर तो थोडासा काय म्हणतो आपण एक काय म्हणतो आपण त्याला, ऑप्टिमाइज वे नाही. तो एक जस्ट नॉर्मल वे आहे की तुमची एल एल एम एस डॉट टेक्स्ट फाईल तुमची जाईल तिथे साईटला, एवढंच. पण आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या वेबसाईटमधला इम्पॉर्टंट कॉन्टेंट कोणता आहे. ओके, तर ते तुम्हाला स्वतः तिथं पेजेस वगैरे ॲड केले पाहिजेत. ओके, सो त्याच्यासाठी तुम्ही योश टी एस यूचं प्लगइन वापरा. योश टी एस यू काय करतं, प्रीमियमचं जे व्हर्जन आहे ना, ते काय करतं की सपोज तुमचं एक आर्टिकल आहे, त्या आर्टिकलमध्ये तुम्ही काही चेंजेस केला, बरोबर. त्या आर्टिकलमध्ये तुम्ही चेंजेस केला तर ते काय म्हणतं की हां, ह्या आर्टिकलमध्ये चेंजेस झाला तर हे आर्टिकल जे आहे ते आपण ए आयला देऊयात. येते लक्षात? सो जसे जसं चेंजेस होतात तसं तसं आपली एल एल एम एस डॉट टेक्स्टची फाईलसुद्धा ते प्लगइन जे आहे ना ते अपडेट करत राहतं. ज्या वेळेनं मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेनं तुम्ही जात असाल तर तुम्हाला मॅन्युअली करावं लागेल चॅट जी पी टीच्या मदतीने. ते कंटिन्युअसली तुम्हाला करत राहावं लागेल. बट काहीच नसण्यापेक्षा एवढं आहे ते पण ठीक आहे. ओके, आता आपण काय करूया, आपली जी एल एल एम एसची फाईल आहे ना ती आपण हे करूयात, अपलोड करून देऊयात. जर जनरेट केलेलीच आहे आपल्या साईटची तर आपल्या साईटवर पण ती जी फाईल आहे ती नाही आहे. सो मी ती फाईल अपलोड करतो. ओके, कोणाचा डाऊट आहे का अजून? डाऊट असेल तर डाऊट विचारा. द डिजिटल एन एम डी कुठं गेलं? येस, याच्या आपण डॅशबोर्डला जाऊया. डॅशबोर्डला गेल्यानंतर फाईल मॅनेजरला जायचं. अपलोड कुठं करायचे ते पण तुम्हाला याच्यातून समजून जाईल. रूट फोल्डरला अपलोड करायची असते फाईल. रूट फोल्डर म्हणजे काय, तुमच्या डोमेनच्या डायरेक्ट लगेचच डोमेन असं तर पब्लिक अंडरस्कोर HTML जिथं असतं त्याच्या आत तुम्ही गेला की तिथून रूट तुमचा सुरू होतो. ओके, सो आता याच्या पब्लिक अंडरस्कोर HTML ला आपण जाणार आहोत. जसं की इथे हे बघा, द डिजिटल एन एम डीच्या मी फाईल एडिटरमध्ये आलो आणि फाईल मॅनेजरमध्ये आलो आणि पब्लिक अंडरस्कोर HTMLच्या फोल्डरमध्ये आत आलो. इथून तुमचा रूट सुरू होतो म्हणजे तुम्हाला ती फाईल जी आहे ती इथे टाकायची. मी चेक करतो PIJ कोणी टाकलेली आहे 1 बायटची, काय आहे या फाईलमध्ये. ही फाईल नको आहे तिथे, तुम्ही टाकलेली फाईल. ठीक, सो सी रोबोट डॉट टेक्स्ट फाईल तुमची इथे आहे. इथे तुम्हाला ती फाईल जी आहे ती अपलोड करायची. अपलोड फाईल आणि जी मी LLMS डॉट टेक्स्ट फाईल जी केली होती ती मी इथं सिलेक्ट करतो. ओके, आली तुमची फाईल इथे. आता चेक करा तुमच्या साईटला LLMS डॉट टेक्स्ट फाईल जी आहे का ती आली आहे का. ओके, ती आलेली आहे. सो आता तुमचे जे AIचे रिझल्ट असतील त्या AIच्या रिझल्ट्समध्ये तुमची वेबसाईट जी आहे ती दिसेल. ओके, समजलं तुम्हाला? थम्सअप करा समजलं असेल तर. ओके,
आता मी तुम्हाला जेसॉन तर सांगितलं बरोबर, जेसॉनचं कसं आहे, बट आपण स्कीमा कशामध्ये लिहितो ते पण तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. तर स्कीमा आपण लिहितो 3 टाईपमध्ये. कोणते कोणते 3 टाईप आहेत? मायक्रो डेटा, HTML आणि तिसरा आहे तो जेसॉन. तर यातला जो सगळ्यात बेस्टवाला जो आहे, बेस्टवाला म्हणजे जेसॉन आहे. जेसॉन नंतर चांगला कोणता? मायक्रो डेटा, आणि त्याच्यानंतर चांगला कोणता? HTML. ओके, तर आपण बेस्टवाला शिकलो, पण हे बाकीचे 2 पण कसे काम करतात वगैरे त्याची तुम्हाला आयडिया तरी असणं ॲटलिस्ट गरजेचं आहे. तर आपण काय करूया त्याच्यासाठी, सिम्पली एक बेसिक जेसॉन जो आहे तो तयार करूयात. कशाचा करायचा? तर FAQचाच करूयात, सिम्पल होतो तो आपला. ओके, आणि डिजिटल NMDच्या साईटवरती जाऊन आपण क्वेश्चन्स घेऊयात जे आहेत ते त्यातले. ओके, सपोज मी ह्यातले 3 क्वेश्चन जे आहेत ते टॉपचे घेतो. क्वेश्चन आन्सर, परत क्वेश्चन आन्सर, परत ॲड क्वेश्चन, त्याचं आन्सर. ओके, तर मी हे 3 क्वेश्चन असं घेतले. आता हा जो आहे हा माझा जेसॉन मध्ये बनलेला आहे बरोबर. एकदा आपण त्याला टेस्ट करूयात की तो प्रॉपरली वर्किंग आहे का. येस, 0 एरर आलेले आहेत. ओके, आता हाच मी काय करतो, ह्याला घेतो आणि तिथे ChatGPT ला काय म्हणतो, कन्वर्ट दिस स्कीमा into the मायक्रो डेटा फॉर्मॅट. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ही स्कीमा जी आहे ती कन्वर्ट करा. तर ती तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतो कशा पद्धतीनं ती असते. जसं की मायक्रो डेटामध्ये स्कीमा कशी बनवली जाते, त्याच्यामधले एलिमेंट्स काय आहेत. सगळ्यात पहिलं तर हे HTML जे आहे ते असतं. HTMLच्या कोडमध्येच मायक्रो डेटाचा कोड जो आहे तो इन्सर्ट केलेला असतो. मायक्रो डेटामध्ये काय काय चालतं, जसं की आयटम स्कोप आणि आयटम टाईप. स्कोप काय आहे, टाईप काय आहे. आयटम स्कोप काय आहे, आयटम प्रॉपर्टी काय आहे. ओके, आयटम टाईप काय आहे, हे काही कीवर्ड्स आहेत. ओके, आयटम प्रॉपर्टी, आयटम टाईप, आयटम प्रॉपर्टी, आयटम स्कोप, आयटम प्रॉपर्टी, आयटम टाईप. याच्यामध्येच ह्या 3-4 गोष्टी, ह्या 3-4 जे कीवर्ड्स आहेत ना, याच्यामध्येच तुमचा सगळा डेटा जो आहे ना तो एम्बेड केलेला असतो. हा असतो तुमचा मायक्रो डेटाचा फॉर्मॅट. ओके, नाव कन्वर्ट स्कीमा इन HTML फॉर्मॅट. HTML फॉर्मॅटचं कसं असतं ते बघा. एक मिनिट, इथं काहीतरी चुकलेलं आहे. HTML इन HTML स्कीमा फॉर्मॅट. त्यानं सिम्पली HTML मध्ये दिलेलं. नाही, हा नाही, ह्याच्यामध्ये काय येतंय, इन मेटा फॉर्मॅट. लेट्स चेक. हा, हे तुमचं ह्या फॉर्मॅटमध्ये प्रॉपर्टी टाईप ऑफ प्रॉपर्टी कॉन्टेंट, प्रॉपर्टी टाईप ऑफ प्रॉपर्टी कॉन्टेंट, अशा टाईपमध्ये हा येतो. ह्याला तुम्ही HTML किंवा मेटा फॉर्मॅट तुम्ही म्हणू शकता. ओके, तर हे बाकीचे पण जे 2 फॉर्मॅट आहेत, मायक्रो डेटा आणि HTML, पण हे आता ओल्ड झालेले आहेत.
ओके. आपण जे लेटेस्ट वाला आहे जेसॉन, जेसॉनचा फुल फॉर्म काय आहे? जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. तर हे सगळ्यात लाईट वेट आहे, फास्ट जे आहे ते वर्क होतं. ओके, समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. कोणाला काय डाऊट वगैरे आहे का याच्यामध्ये? ओके. AI मध्ये तुम्ही काय काय एक्सप्लोर केलं, कोण सांगू शकेल का अजून? AI मध्ये काय काय एक्सप्लोर केलं, कोणी सांगू शकेल का? सर VO3 वगैरे यूज केला आहे व्हिडिओ जनरेशनसाठी. कशाचा? VO3 गुगल. VO3. ओके. जेमिनायचं VO3. ओके, जेमिनायचं VO3. ओके. आणि नॅनो बनाना यूज केलं का? हा सर, इमेज क्रिएशनसाठी सध्या नॅनो बनाना वगैरे ट्राय केला आहे. ते असं पर्टिक्युलर स्पेसिफिकली कशासाठी यूज नाही केलंय. ओके. नॅनो बनाना कसं काम करतं आपण बघूया एकदा, एक्झाम्पल बघूया त्याचं. गुगल नॅनो बनाना हे आता नवीन AIचं टूल आहे गुगलचं, ज्याच्यामध्ये इमेज जनरेशनसाठी ते टूल आहे. खूप चांगल्या पद्धतीनं इमेज ते बनवतं. ठीक आहे. आता आपण काय करूया, टेस्ट घेऊया कोणाकोणाची, गुगलची आणि ChatGPTची. ओके. तर ट्राय करूया आपण. ChatGPTच्या ह्याच्यात पण मी नवीन ह्याच्यात जातो आणि दोघांना सेम प्रॉम्प्ट द्यायचं. ठीक आहे. काय प्रॉम्प्ट द्यायचं दोघांना की क्रिएट वन रियल टायगर इमेज इन जंगल. ओके. काय त्याला म्हणलं, क्रिएट वन रियल टायगर इमेज इन जंगल. हे मी ChatGPTला प्रॉम्प्ट देतोय आणि सेम प्रॉम्प्ट जो आहे तो इथे बघा, नॅनो बनाना आहे ना इथे इमेज एडिटिंग, त्याचा मी प्रॉम्प्ट देतो. दोघांना पण आपण सेम प्रॉम्प्ट दिलेला आहे. लोक असे म्हणतात किंवा काही टेस्ट झालेल्या त्याच्यामध्ये असं म्हणतात की नॅनो बनाना हे खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट जे आहे ते देतंय असं म्हणत होते सगळेजण. आपण एक टेस्ट पण घेऊया. ओके. इथे नॅनो बनानाचा रिझल्ट आलाय बघा. टायगर बघा कसा दिसतोय. ओके. टायगर थोडासा आपल्याला रिअलिस्टिक वाटतोय का नाही बघा, जंगल कसं वाटतंय, टायगर कसं वाटतंय ते. ओके. ChatGPTचा टायगर बघूयात आपण. ChatGPTचा टायगर अजून पण बनतोय. पहिली गोष्ट तर हे जे स्पीड आहे ते गुगलचं वाढलेलं आहे. ओके. आणि जो टायगर आहे तो पण एकदम रिअल असा वाटतोय. ओके. ChatGPT अजून पण टाइम घेतोय. चला सेम आपण परप्लेक्सिटीला पण विचारूया क्वेश्चन. ओके. आता परप्लेक्सिटीनं काय केलं, परप्लेक्सिटी तर हे काय आहे आपलं सर्च टाईप आहे, ते सर्च करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. परप्लेक्सिटीनं तुम्हाला सर्च करून सांगितलं इंटरनेटवरचं. ठीक आहे. ना काही क्रिएट नाही केलं स्वतःवर. ओके. यांचा आला का नाही अजून टायगर. ठीक आहे. तर पहिल्या तर गोष्टीमध्ये क्लिअर विन दिसतो इथे की नॅनो बनाना जबरदस्त आहे. ओके. डीप सीक पण नाही बनवलं, खूपच टाइम घेतोय. काम करूया, माझ्याकडे दुसऱ्या ब्राउझरमध्ये पण एक हे आहे ChatGPT, त्याला विचारूया आपण. मे बी हा लवकर बनवेल, होप सो.
रिअल शब्द वापरला त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला काय चॅट जीपीटीला. एक काम करूया, त्याला परत रिफ्रेश करूया. हे कॉपी करतो, न्यू चॅट म्हणतो, रिअल शब्द टाकतो, काढून टाकतो. कदाचित आता तो लवकर बनवेल. इथे काहीतरी बनतंय. Still it takes too much time. आता मला पण असं वाटायला लागलंय की गुगल आहे ते हे याच्या गेम मध्ये पुढे जायला लागलंय. तुम्हाला पण असं वाटत असेल तर एकदा थम्सअप करा. मला असं वाटायला लागलं की सुरुवातीला मागं होतं, बट आता थोडस पुढं जायला लागलंय ह्या गेम मध्ये एआयच्या. ओके, हो ना. इमेज बनवणार आहे, आय थिंक बनली. नाईस. तर अजून मग काय बनवू शकलो ना असं वाटतंय प्रॉपर. ठीक आहे, यालाच अजून थोडं आपण विचारू. आता याचं जे इमेज आहे ना ते काढतो आणि त्याला मी आता विचारतो. बरं, मी ते नॅनो बनाना काढलं बरं का, त्याला विचारतो. आता ते काय म्हणाल की आय एम नॉट एबल टू क्रिएट इमेज, मे बी. बरं का, नाही ते आपोआप शिफ्ट होतंय नॅनो बनानावरती. ओके, ऑटोमॅटिकली शिफ्ट होतंय नॅनो बनानावरती ते. ठीक आहे. इथं तर काय आपल्याला इथून तर काय रिझल्ट भेटला नाही बरं का, अनफॉर्च्युनेटली. काहीतरी चॅट जीपीटी मध्ये प्रॉब्लेम आहे. सी, दुसरी इमेज पण आपल्याला भेटली. ओके, सो क्लिअर विन आहे इमेज क्रिएशन मध्ये. तरी गुगल खूप पुढे गेलेलं दिसतंय सध्या तरी मला. ओके, इथून काय रिस्पॉन्स जो आहे तो येत नाहीये. मे बी मागचे प्रॉम्प्ट बघून तरी. रिफ्रेश करतो पेजला. ती इमेज परत लोड व्हायला लागली. ठीक आहे, तुम्ही पण ट्राय करा. मला तर असं वाटतंय की हे एक इमेज क्रिएशन मध्ये तरी हे केलं, आपल्याला इम्प्रेस केलं गुगलने. फ्लॅशचा 2.5 आहे. फास्ट ऑलराऊंड, हेल्थ, रिझनिंग, मॅथशी रिलेटेड काय गोष्टी असेल तर तुम्ही 2.5 प्रो वापरू शकता. ओके, ठीक आहे. आजचं लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर थम्सअप करा.